नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत। तर आज आपण मकर संक्रांती विशेष तिळाचे लाडू बनवणार आहोत। मकर संक्रांतीला आवर्जून बनवला जाणार पदार्थ म्हणजे तिळाचे लाडू। हे लाडू वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात। त्यामध्ये पाकाचे लाडू बनवताना बऱ्याच अडचणी येतात। जर पाक कडक झाला तर लाडू कडक होतात आणि जर पाक बिघडला तर लाडू वळताही येत नाही। तर आज आपण पाक न बनवता अगदी सोप्या पद्धतीने तिळाचे लाडू बनवणार आहोत। फक्त 10 ते 15 मिनिटात हे लाडू तयार होतात, शिवाय तोंडात टाकताच विरघळतात। अगदी कोणीही सहजतेने बनवू शकेल इतकी सोपी रेसिपी मी इथे शेअर केली आहे। तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, अगदी निःशुल्क आहे। आणि सोबतचे बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तिळाचे लाडू बनवण्यासाठी प्रथम आपल्याला तीळ आणि शेंगदाणे अगदी खरपूस भाजून घ्यायचे आहे। त्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे। त्यात आता आपण 1 वाटी तीळ घालूया। इथे मी अनपॉलिश तीळ घेतले आहेत, तुम्ही पॉलिश तिळांचाही वापर करू शकता। आता गॅस बंद करून तीळ आपल्याला अगदी खमंग होईस्तोवर भाजून घ्यायचे आहे। तीळ भाजत असताना सतत ढवळत राहायचे आहे, म्हणजे ते एकसारखे भाजले जातात। साधारणतः 3 ते 4 मिनिटांनंतर आपण पाहू शकता तिळाचा रंग बदलला आहे आणि तीळ अगदी एकसारखे भाजले गेले आहेत। आपल्याला इतपतच तीळ भाजून घ्यायचे आहेत, नाहीतर त्याची चव कडवट अशी लागते। आता लगेचच ते आपण एका ताटात काढून घेऊया आणि थंड करून घेऊया। तीळ थंड झाल्यावर आपण त्याची मिक्सरमधून जाडसर अशी भरड तयार करून घेणार आहोत। त्यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये 1 वाटी शेंगदाणे घालूया आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून खरपूस भाजून घेऊया। शेंगदाणे भाजत असताना अशा प्रकारे सतत ढवळत राहायचे आहे, म्हणजे ते एकसारखे भाजले जातात आणि आतपर्यंत भाजले जातात। साधारणतः 3 ते 4 मिनिटांनंतर आपण पाहू शकता शेंगदाणेही अगदी खरपूस भाजले गेले आहेत। आता लगेचच ते आपण एका ताटात काढून घेऊया आणि थंड करून घेऊया। शेंगदाणे थंड झाल्यावर त्याची आपण टरफले काढून घेणार आहोत आणि नंतर मिक्सरमधून जाडसर अशी भरड तयार करून घेणार आहोत। आता तीळ थंड झाले आहेत, ते आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून पल्स मोडमध्ये मिक्सर चालू बंद करत भरड तयार करून घेऊया। आपण पाहू शकता अशा प्रकारे तिळाची व्यवस्थित भरड तयार करून घ्यायची आहे। ती आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। त्यानंतर पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी पल्स मोडमध्ये मिक्सर चालू बंद करत व्यवस्थित भरड तयार करून घेऊया। आपण पाहू शकता अशा प्रकारे शेंगदाण्याची भरड तयार करून घ्यायची आहे, तीही आपण त्याच बाउलमध्ये काढून घेऊया। आता त्यात आपण 1 वाटी किसून घेतलेला गूळ घालूया। इथे मी गूळ किसून घेतला आहे, तुम्ही गुळाची पावडरचाही इथे वापर करू शकता। त्यानंतर त्यात स्वादासाठी 1 चमचा वेलची पूड घालूया आणि हाताने सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया। गूळ एकसारखा सर्व साहित्यात मिक्स झाला पाहिजे, इतपत आपण हे साहित्य व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे आहे। आपण पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित एकजीव झाले आहेत, पण लाडू अगदी झटपट वळता यावा आणि गुळाचे खडे मिश्रणात राहू नये म्हणून मी हे मिश्रण मिक्सरमधून पल्स मोडमध्ये फिरवून घेणार आहे। त्यासाठी पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यात लाडवाचे मिश्रण थोडे थोडे करून घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून पुन्हा मिक्सर चालू बंद करत म्हणजेच पल्स मोडमध्ये अगदी व्यवस्थित फिरवून घेऊया। आपण पाहू शकता अशा प्रकारे लाडवाचे मिश्रण पल्स मोडमध्ये फिरवून घ्यायचे आहे। आता ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। अशाच प्रकारे राहिलेले मिश्रणही मी मिक्सरमधून व्यवस्थित फिरवून घेत आहे। आपण पाहू शकता दुसरीही बॅच मी मिक्सरमधून अगदी व्यवस्थित फिरवून घेतली आहे। आता लाडू वळण्यापूर्वी त्यामध्ये 2 चमचे तूप घालूया। तूप घालणे ऑप्शनल आहे। आता पुन्हा हे मिश्रण अगदी हाताने एकसारखे करून घेऊया। आपण पाहू शकता लाडवाचे मिश्रण अगदी पूर्णपणे तयार झाले आहे। लगेचच आपण लाडू वळायला सुरुवात करूया। तुम्ही हव्या त्या साईजमध्ये लाडू वळून घेऊ शकता। इथे मी छोट्या साईजचे लाडू वळून घेत आहे। तीळ गरम असल्याने छोटेच लाडू वळून घ्यायचे आहेत। आपण पाहू शकता किती सहजतेने लाडू वळला गेला आहे, अगदी पेढ्याप्रमाणे टेक्स्चर लाडवाला आहे।
किती गोल गरगरीत तिळाचा लाडू तयार झाला आहे. अशा प्रकारे तयार झाला गोल गरगरीत असा तिळाचा लाडू, तोही झटपट. मी अजून एक तुम्हाला बनवून दाखविते आहे. त्यासाठी मिश्रणाचा गोळा घेऊन व्यवस्थित गोलाकार द्यायचा आहे. दुसराही लाडू किती सहजतेने तयार झाला आहे. अशाच प्रकारे मी राहिलेले लाडूही बनवून घेत आहे. अशा प्रकारे तयार झाला बिना पाकाचा तिळाचा लाडू. हे लाडू बनवताना ना हात भाजायचे टेन्शन, ना लाडवाचे प्रमाण चुकायचे टेन्शन. अगदी टेन्शन फ्री होऊन तुम्ही हे लाडू बनवू शकता. अगदी सहजतेने हे लाडू तयार होतात. तुम्ही अशाच प्रकारे तिळाचे लाडू येणाऱ्या मकर संक्रांतीला बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच गोड आणि सोप्या आणि सुटसुटीत रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.